अनेक गोष्टीची संशोधन मनुष्य करतोय, फक्त स्वतःला सोडून, अंतःकरणाला सोडून, हृदयाला सोडून. आणि बाहेरची सगळी संशोधन, अगदी तो चंद्रापर्यंत गेलाय, उद्या मंगळावर कदाचित जाण्याची तयारी आहे, आणखी कुठे जीवसृष्टी, आणि हे सगळे प्रयत्न स्तुत्य आहे. हे आपल्या सर्वांच्या भल्यासाठीच आहे. विज्ञानाचे जे शोध लागले त्याचा सर्वच जण आपण लाभ घेतोय. परंतु हे जरी स्तुत्य असलं तरी अध्यात्माचं असं म्हणणं आहे की नुसती बाहेरची संशोधनं करून आणि त्यात प्रयास करून माणसाला सुखी होता येत नाही. या बाह्य संशोधनाबरोबर त्याला कधी कधी अंतरंगातही डोकावून पाहायला हवं की मी कोण ऐसा करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. कोहम कथमिदं जातं को वै कर्ताश्च विद्यते, उपादानं किमस्तीह विचार सोयमिदृशः. या आत्मा म्हणजे काय, ही शक्ती म्हणजे काय, या शक्तीचं आणि परमात्म शक्तीचा संबंध नेमका काय, असा खऱ्या अर्थानं जो सारासार विचार केला जातो तो विचारच माणसाला एका या जगातील योग्य अशा तत्वापर्यंत घेऊन जातो. आणि आज आपण ध्यानात घ्या की बौद्धिक क्षेत्रामध्ये काम करणारे सुद्धा अनेक मान्यवर आज त्या शक्तीला मानतायत. संगणकाचा शोध लावणारे डॉक्टर विजय भटकरांसारखे माऊलीच्या वारीला येत आहेत, बरं का, माऊलीच्या वारीला येत आहेत, आळंदीला पंढरीच्या वारीला येत आहेत. तुम्ही डॉक्टर अब्दुल कलामांचं पुस्तक वाचलं की नाही मला माहित नाही, माझ्या मागे वाचण्यात आलं त्यांचं द फायर ऑफ विंग्स, अग्निपंख, त्यांनी आत्मचरित्र लिहिलं. त्या चरित्रातली शेवटची 2-3 पानं चाळून बघा. तसं तर सर्वच पुस्तक अतिशय सुंदर आहे, खूप चांगलं आहे. त्याची सुरुवातच ते असं करतात की माझ्या बालपणी मी वडिलांच्या सोबत मस्जिदमध्ये नमाज पडायला जायचो. त्याच पद्धतीनं आमच्याकडे रामेश्वराचं मंदिर, कारण त्यांचं गाव 4 धामापैकी जे रामेश्वर आपलं धाम आहे, एक तमिळनाडूचं शेवटचं टोक. ते म्हणायचे की मी शाळेत जाताना रामेश्वराचं दर्शन करून, लक्ष्मण शास्त्री नावाचे तिथे पंडित असायचे असंही लिहिलंय, ते मूळचे पुण्याचे होते लक्ष्मण शास्त्री, त्यांच्या हातानं तिलक लावून मग शाळेत जायचो. हे कोण लिहितंय? डॉक्टर अब्दुल कलाम लिहितायत. पण आता हे सगळ्या रस्त्यावर टपोरगिरी करणाऱ्यांना कळतंय कुठे? याला बुद्धीची पातळी हवी. आणि हे ज्या दिवशी सर्वच समाजातील सर्व लोकांना कळू लागेल त्या दिवशी वाद संपतील, भेद संपतील आणि माणसं गुण्या गोविंदाने पुन्हा नांदू लागतील. विठाला विठाला. तत्वच कळत नाही. कुणाला कुठल्या धर्माची तत्व कळतात? कोणी कोणत्याही धर्माचा कितीही जरी अभिमानी असला तरी तत्व कळावी हो. अभिमान धरू नये असं मी म्हणत नाही. प्रत्येकाला आपापल्या धर्माचा अभिमान असावा, परंतु त्याची तत्व तरी जाणून घ्यावी की धर्मानं काय शिकवलंय, काय सांगितलंय. लोकांची हत्या करायला सांगितली का? लोकांना मारायला सांगितलं का? आमचा धर्म तर शिकवतोय कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. आणि प्रत्येक धर्म जवळजवळ नाही का, आपण लहानपणी म्हणायचो मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना. कुठला धर्म शिकवतोय की तुम्ही वैर ठेवा, एकमेकांना मारा आणि मग तुम्ही जगा? नाही आहे. म्हणून डॉक्टर अब्दुल कलाम आणि त्या पुस्तकाचा शेवट ते असा करतायत की मी जी संशोधनं केली हे कार्य करत असताना मला असा एक अनुभव आलाय. ते म्हणतात की कधी त्या संशोधनामध्ये माझी बुद्धी अपूर्ण पडायची की आता पुढे काय करायचं सुचायचंच नाही. खूप प्रयत्न करून रात्री उशिरा झोपी जायचो आणि एकदम कुठली तरी अचिंत्य शक्ती मला काहीतरी सुचवायची आणि त्या झोपेतही मी उठून बसायचो आणि दुसऱ्या दिवशी त्या प्रेरणेप्रमाणे काम करायचो. आणि त्यांची लिखित आहे, तुम्ही ध्यानात घ्या. ते म्हणतात की मला असं वाटतंय हे काम, कुठलंही काम असो, ते आपण करत नाही, आपल्याकडनं कुठली तरी एक शक्ती ते काम करून घेते. आता हे एवढ्या मोठमोठ्यांना पटतंय, मग आता मोठ्यांचा आदर्श घ्या ना, घुबडांचा काय घेत बसता? विठाला विठाला हेच सांगायचंय की त्या शक्तीविषयी आपण कृतज्ञ असावं, त्या शक्तीविषयी आपण नेहमी मनामध्ये श्रद्धा बाळगावी, कारण त्या शक्तीच्या आधारानंच हे सर्व जगत आहे, आपणही. नाहीतर मग देव जर नाही तर एक सुभाषितकार आपल्याला विचारतोय, चित्रकारम विना चित्रकुलालेन विना घटाहा. चित्रकारा वाचून चित्र निर्माण होत नाही, कुंभारा वाचून घट निर्माण होत नाही. वास्तविक या दोन्हीही निर्जीव प्रक्रिया आहेत. चित्र काढणं म्हणजे ते काही सजीव नाही.
आणि घट निर्माण करणं म्हणजे तोही काही बोलत नाही, पण निर्जीव वस्तू करता सुद्धा करता लागतो. निर्जीव वस्तू निर्माण करण्यासाठी काय लागतो? करता लागतो. मग या सजीव सृष्टीचा कुणीतरी करता, काहीतरी सत्ता, काहीतरी शक्ती असल्याशिवाय हे शक्य नाहीये. आणि महाराजांना त्या शक्तीकडे सर्वांचं लक्ष वेधायचंय. महाराज म्हणतात देहावर आपलं प्रेम आहे. मग ज्या देहावर आपलं प्रेम आहे, ज्या देहाविषयी आपल्याला अभिमान आहे, जे जीवन आपल्याला एवढं आवडतंय, मग जे जीवन आवडतंय, जो देह आवडतोय, सांगा ते कुठल्या सत्तेनं चालतंय? अर्थात उत्तर एकच मिळू शकेल की ती सत्ता म्हणजे आत्मशक्ती आहे, अर्थात ती ईश्वरी शक्ती, परमात्म शक्ती आहे. आणि मग महाराज म्हणतात कोण बोलविते हरिवीन, ही सर्व त्याची सत्ता आहे. या मुखानं कोण बोलवतोय, या डोळ्यांनी कोण पाहायला लावतोय, कानाने कोण ऐकायला लावतोय. मग महाराज म्हणतात त्याचं भजन आपण का करू? कवी ऐकावी एक नारायण, कवी ऐकावी एक नारायण, कवी ऐकावी एक नारायण, कवी ऐकावी एक नारायण, कवी ऐकावी एक कवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको. महाराज म्हणतात तोच बोलवतोय, तोच पाहण्याची शक्ती देतोय, तोच कानाला ऐकण्याची शक्ती देतोय. ज्ञानोबारांनी फार सुंदर वर्णन केलं. ज्ञानोबाराय म्हणतात जे मनाचे मन, जे प्राणाचे प्राण, जे गतीचे चरण, वाचेची वाचा, ईश्वरी शक्तीचं हे जे बारकाईनं संशोधन केलंय आणि त्याविषयी जे विश्लेषण केलंय ते खऱ्या अर्थानं आपण अभ्यासण्यासारखं आहे. ईश्वर म्हणजे काय म्हणले? जो प्राणाचाही प्राण आहे, नाही का? गवळणी सुद्धा म्हणायचा ना श्रीकृष्णाला, जीवीची या जीवा प्रेम, भावाची या भावा, तुझ वाचोनी केशवा अनुनावडे, जीवे अनुसरलिये अजुनी कान ये, वेगी आनावा तो सये प्राण माझा. जो जीवाचाही जीव आहे, जो नेत्राचंही नयन आहे, म्हणजे डोळे जरी असतील तरी त्यामध्ये पाहण्याची शक्ती म्हणजे देव आहे, कान जरी असतील त्यामध्ये ऐकण्याची शक्ती म्हणजे देव आहे, जो गतीचे चरण, पायाला चालण्याची जरी शक्ती असली तरी त्यामधली जी शक्ती आहे ती म्हणजे ईश्वरी शक्ती आहे. जो मनाचंही मन आहे, आता काय सांगायचं, यापेक्षा आणखी विश्लेषण काय होऊ शकतं ईश्वरी शक्तीचं? आणि म्हणून अज्ञानानं आपण फक्त या सर्व गोष्टी दुर्लक्षित जरी करत असू, ज्ञानोबाराय म्हणाले की या प्राणियाचे दैव कैसे जे मीच नाही म्हणती. भगवान सांगतायत अर्जुना, अरे या प्राणी मात्राचं दैव कसं आहे की ज्या शक्तीनं हे सगळं चाललंय त्या शक्तीला हे नाकारतायत. आणि तुकोबारांना खंत वाटते, कारण त्या शक्तीला जर आपण नाकारू तर आपण सर्वात मोठे कृतज्ञ ठरू. आणि कृतज्ञता हा मानवातला एक चांगला सद्गुण आहे. मला वाटतं कृतज्ञता ही आस्तिकालाही मान्य आहे, नास्तिकालाही मान्य आहे. कोणी कुठल्या विचाराचा असू, देव मानणारा जरी नसला तरी कृतज्ञता सर्वांना मानावीच लागेल. ज्याचे आपल्यावर उपकार आहे आपण त्याचं जर आदरानं स्मरण केलं
तर नास्तिकाला तरी काय त्यामध्ये अडचण होण्याचं कारण आहे. समजा एखाद्या मनुष्यानं तुम्हाला अडचणीमध्ये काही आर्थिक मदत केली आणि काही कालानं तुम्ही तुमच्या मित्रांना अगदी जाहीरपणे सांगितलं की अहो मी आज यांच्यामुळे ताठमानेनं जगतोय, यांनी मला खऱ्या अर्थानं मदत केली, यांनी आम्हाला अडचणीतून उभं केलं. मग आता हे आभार मानणं, हे स्मरण करणं ही अंधश्रद्धा आहे का? ज्या माणसानं मदत केली त्याची कृतज्ञता मानणं. मग ज्या ईश्वराची मदत आता कोणी सांगावी, कोणी वर्णन करावी? महाराज म्हणतात की जेने हे विश्व निर्मियले, महर्षी देवा संस्थापिले, 21 स्वर्गाते धरियले, सत्ता मात्रे आपुलिया, सर्व सिद्धीचा दातार. तुकोबारांना विचारलं काही लोकांनी, अहो महाराज तुम्ही वारी करता, भजन करता, आम्हाला असं वाटतं ही अंधश्रद्धा आहे. महाराज म्हणले कशी अंधश्रद्धा आहे? त्यानं जे आम्हाला दिलंय. आमचे गुरुवर्य म्हणायचे, गुरुवर्य वैकुंठवासी नारायणगिरीजी महाराज, की ज्यांचं गाव, ज्यांचं जन्मस्थान बीड जिल्ह्यातलंच होतं आणि म्हणून बीडकडे येत असताना ही आमची गुरुभूमी आहे असंही आम्ही पाहतो. नेकनूरचे ते होते नारायणगिरीजी महाराज. आणि महान संत भगवान बाबांच्या गादीवर पुढे झालेले जे वैकुंठवासी भीमसिंह महाराज, ते आणि ते दोघं एकाच वेळी स्वामींकडे असायचे सुरुवातीला, बंकट स्वामी महाराजांकडे, आणि दोघांचे गाव नेकनूर. त्यामुळे या परिसरात येत असताना एक वेगळा भाव, एक वेगळी श्रद्धा निश्चितच आमच्या मनामध्ये असते. तर आमचे महाराज नेहमी म्हणायचे की आपण जे देवाचं भजन करतो तो देवावर उपकार नव्हे, तर देवानं केलेल्या उपकाराचं स्मरण आहे. ते काय म्हणायचे, आपण जे भजन करतो तो देवावर उपकार नाही. असं कोणी समजू नये की आम्ही मंदिर बांधलं म्हणजे देवावर उपकार झाला, आम्ही उपवास धरला म्हणजे देवावर उपकार झाला, आम्ही वारीला चालत गेलो म्हणजे, अरे त्यानं एवढे अगणित उपकार केले, देवे दिला देह, आता या देहाची काय किंमत करणार? दिली इंद्रिय हातपाय कान, काय किंमत करणार? आणि या सर्वांपेक्षा जेने हा जीव दिला दान, जेने हा जीव दिला दान, जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, तयाचे करीन चिंतन, त्याचं उत्तर आहे अंधश्रद्धा कशी? जर सर्वस्व आम्ही त्याच्यामुळे इथे जगतोय, मग त्याचं जर आम्ही भजन केलं, त्याचं जर आम्ही स्मरण केलं, तर ती अंधश्रद्धा होऊ शकत नाही. मला तर असं वाटतं की माणसाची व्याख्या अशी करता येईल, ज्याला आईवडिलांच्या उपकाराचं स्मरण आहे तो माणूस, ज्याला ईश्वराच्या उपकाराचं स्मरण आहे तो माणूस, ज्याला प्राणी मात्राचे आपल्यावर होणारे जे उपकार आहेत त्याचं स्मरण आहे तो माणूस, आणि म्हणून संतांच्या उपकाराचं स्मरण आहे तो माणूस. ही माणसाची व्याख्या करता येईल. माणूस म्हणजे काय? नुसता हाडा मासाचा पुतळा जन्माला आला, कसा तरी वागला, कसा तरी जगला आणि एक दिवस मेला म्हणजे त्याला माणूस म्हणायचं?
ज्यानं कधी आईवडिलांची कृतज्ञता मानली नाही, ज्यानं कधी संतांच्या विचारांचा आदर केला नाही, ज्यानं कधी ईश्वरासमोर आदरानं नम्र होऊन त्याची उपासना केली नाही, ज्यानं वडीलधाऱ्यांचा सन्मान जीवनामध्ये केला नाही, त्याला माणूस म्हणायचं कुठल्या पातळीवर? महाराज म्हणतात की पशुमध्ये आणि त्याच्यामध्ये फरक तो कोणता? की पशुलाही कळत नाही. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगीती. आणि म्हणून माणूस म्हणून जगायचं, ज्याला ज्याला जगायचंय त्याच्यावर पहिली जबाबदारी आहे, त्यांना आईवडिलांचे उपकार मानावे, नेहमी त्यांच्या सेवेत राहण्याचा प्रयत्न करावा, संतांचे उपकार मानावे, संत विचार आत्मसात करावे, ईश्वराचे उपकार मानावे, ईश्वर उपासना करीत जीवन दैवी बनवण्याचा प्रयत्न करावा. जीवन दैवी बनवणं हेच ईश्वराचे उपकार मानणं आहे. आपले विचार दैवी व्हावेत, आपले संस्कार दैवी व्हावेत. देव आपलासा करणं म्हणजे काय? आपण नेहमी ऐकतो, आपुला तो एक देव करून घ्यावा. म्हणजे काय? देवाची एखादी मूर्ती बगलेत घ्यायची आणि पळत सुटायचं आणि म्हणायचं आपुला तो एक देव करून घ्यावा. अरे असं नाही. ते दैवी विचार आत्मसात करणं म्हणजे देव आपलासा करणं. दैवी संस्कार जीवनामध्ये निर्माण करणं म्हणजे देव आपलासा करणं. ज्यांचे संस्कार दैवी आहेत अशांची संगती करणं म्हणजेच देव आपलासा करणं. आणि हे ज्या दिवशी आपल्याला कळेल त्या दिवशी परमार्थ अत्यंत सोपा आहे, चांगला आहे आणि आमच्या उपयोगाचा आहे हे आपल्याला कळू लागेल. आणि म्हणून महाराज म्हणतात की असा जो ईश्वर आहे तयाचे भजन चुकू नको. जो सर्वस्व ज्यानं आमच्यासाठी दिलंय, महाराज म्हणतात मग त्याचं भजन चुकू देऊ नका. भजन हा धातू जोडणे असा अर्थ प्रगट करतो. भज म्हणजे काय? जोडणे. मग देवाशी आपण जोडलेलं असावं. मी आता जे म्हटलं ना की आपलं जीवन दैवी व्हावं, देवाशी जोडलेलं असावं. जोडलेलं म्हणजे काय? आपले विचार, संस्कार, व्यवहार या सर्वच गोष्टी दैवी व्हाव्यात. आणि मग बघा, मग तुम्ही म्हणू शकाल की या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे. नाहीतर मग आज अनेक लोक असे की ते निराश होऊन बसलेत, कारण त्यांचं मन थकलंय, हतबल झालेत, हताश झालेत. तरुणपणीच वार्धक्य त्यांना अनुभवायला येऊ लागलंय. कारण असं आहे की शरीराचा थकवा घालवण्यासाठी औषधं उपलब्ध आहे, पण मनाचा थकवा घालवण्यासाठी त्याला एकमेव औषध आहे, सेवा, परोपकार, उपासना, भक्ती, सदाचार. याशिवाय दुसरं औषध नाही. विठाला विठाला जीवनातील सर्वच आनंद हा अखेर मनावर अवलंबून आहे. म्हणून संतांनी मनाकडे विशेष लक्ष दिलं. मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, मोक्षात्वा बंधन सुख समाधान इच्छा ते. आणि म्हणून तयाचे भजन चुकू. मन जर प्रसन्न ठेवायचंय, जीवनाचा यथार्थ आनंद घेत जर जगायचंय आणि या जीवनाची इति कर्तव्यता अनुभवायची की म्हणता यावं माणसाला आयुष्याच्या संध्याकाळी की नाही अरे आम्ही चांगले जगलो. बरं का? अजूनही काही म्हातारी माणसं मोठ्या स्वाभिमानानं सांगतात आणि आत्मविश्वासानं सांगतात की बाबानो अरे आमचं जीवन चांगलं गेलं. खरं तर त्यांचे ते शब्द फार मोलाचे असतात. चांगलं गेलं म्हणजे उगीच गेलं नाही. त्यांनी जीवन तसं जगण्याचा प्रयत्न केला, त्यांनी परोपकार केला, त्यांनी सेवा केली, त्यांनी दया केली आणि या सर्व गोष्टी करत ते जगले. जो चुकीच्या मार्गाने वागेल त्याला असं म्हणण्याचा अधिकार नाही, तो म्हणूही शकणार नाही की मी फार मोठं चांगलं जगलो असं म्हणता येईल. जो चांगल्या मार्गाने गेला तो ठामपणे सांगेल की नाही तुम्ही आमच्या मार्गाने या. तुकोबाराय म्हणाले, तुका म्हणे तुम्ही लागा याची वाटे आणि भरवसेनी भेटे पांडुरंग. आणि म्हणून खऱ्या अर्थानं देवाशी त्याची भक्ती करीत त्याच्याशी जोडून जाऊन जर आपण जीवन जगलो तर तुकोबारायांना वाटतंय सर्वांचं जीवन सुखी होईल. पण गंमत अशी आहे, अज्ञान असं आहे माणसाचं की माणसाला वाटतच नाही की इथे देव आहे आणि देव काही करतो. बऱ्याच गोष्टी माणसाच्या मनाप्रमाणेही घडतात आणि त्यातून त्याला असं अज्ञान तयार होतं की मग मी करून जर या ठिकाणी होतंय तर देव काय करतोय. बऱ्याच वेळेला असं होतं, माणसाने ठरवलं ते होतं. सर्वच गोष्टी होत नाही पण काही गोष्टी होतात. आणि मग काहींच्या जीवनात जर अधिक अनुकूल प्रसंग घडले की त्याने ठरवलं आणि ते केलं. उभा राहिला, निवडून आला. घर बांधायला घेतलं, पूर्ण झालं. विहीर खोदायला घेतली, पाणी लागलं. मुलांना नोकरी लागली. मग जर मनाप्रमाणे सगळंच होऊ लागलं, तो म्हणतो देव मानायचा कशाला. हा देव कसा आहे, आम्ही आमच्या श्रमानं मोठे झालो, आम्ही आमच्या कष्टानं मोठे. बरोबर आहे, श्रमाला प्रतिष्ठा द्यावीच लागेल. श्रम हे महत्वाचेच आहेत. भगवंतानं सुद्धा सांगितलं, अर्जुना तू श्रम घे, तू तुझं कर्तव्य नीट कर. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन.
पण याचा अर्थ नुसतंच आपल्या शक्तीनं झाला असं कसं म्हणता येईल? अहो, देव त्याची इच्छा म्हणून आपल्याकडनं करून घेतोय. माणसाची देव चालवी अहंता. मानसाची देव चालवी अहंता. मानसाची देव मानसाची देव चालवी अहंता, मीची एक करता म्हणून या. जसं एखाद्या लहान बाळानं आपल्या समर्थ पित्यासमोर हट्ट धरला, बाबा मला घोडा हवाय. तर सुट्टीचा दिवस आहे, बाहेर कुठं घोडा एखादा लाकडी म्हणा प्लास्टिकचा आणून देणं शक्य नाही. पण मूल छोटं आहे, बाप मोठा अधिकारी आहे, पण मुलाचा प्रेम आहे, हट्ट आहे. मग आता मुलाच्या हट्टासाठी तो बापच ओनवा होतो, रांगू लागतो आणि त्याला पाठीवर घेतो. बाळ्या तुला घोडा हवाय ना, मग हे काय आहे की, रडू नको. आणि त्या मुलाला पाठीवर घेऊन त्याचं कोड कौतुक करण्यासाठी तो बाप अगदी रांगत चालतो. आणि हे चांगलं आहे बरं का. ज्याला बाप व्हायचंय त्याच्यासाठी हा संस्कार असलाच पाहिजे, एवढं लवचिक त्याला होता आलं पाहिजे. ज्यांना बाप व्हायचंय ते ध्यानात घ्या, आम्हाला काय करायचंय. पण लोकांना हल्ली ज्या क्षेत्रात जायचं त्याचे नियम कळत नाहीत. कुटुंबातल्या बऱ्याच समस्या आहे. जसा तो ऑफिसात साहेब असतो ना तसाच तो घरी येतो. मला वाटतं हे चुकीचं आहे. मी फार मोठ्या संताचं एक वाक्य वाचलं. ते म्हणाले की तुम्ही घरी येताना बाहेर व्यापारी असा, मोठे ज्ञानी असा किंवा मोठे पदाधिकारी असा, पण घरी येताना काय, तुमची कुणीतरी आईवडील मुलगा म्हणून तुमची वाट पाहत आहेत, कुणीतरी पत्नी पती म्हणून तुमची वाट पाहते, मुलं हे तुमची पिता म्हणून वाट पाहत आहेत. याचं भान ठेवून घरात प्रवेश करा. मी साहेब आहे, मी नेता आहे, मी अभिनेता आहे असं म्हणून जर प्रवेश कराल तर कुटुंबातल्या समस्या वाढतील. तुम्ही कुटुंबाचे सदस्य आहात आणि त्या सदस्यत्वाच्या नात्यानं जर मग घरात शिरलात तर घर शांत राहील, आनंदी राहील, तुम्हालाही आनंद मिळेल. विठाला विठाला. आणि देवानं सुद्धा अवतार घेऊन हे सगळं करून दाखवलंय बरं का, की बाबा तुम्हाला जर या सर्व गोष्टीतून जायचंय. मग देव सुद्धा कुणाचा तरी शिष्य झाला, कुणाचा तरी पुत्र झाला, कुणाचा तरी मित्र झाला, कुणाचा तरी पती झाला, आणि ही सगळी नाती त्यानं व्यवस्थितपणे निभावण्याचा प्रयत्न केला. याचा अर्थच आहे की माणसाने त्या पद्धतीने निभावण्याचा प्रयत्न करावा. पण तो बाप आहे, मुलासाठी तो ओनवा झालाय, पाठीवर त्याला घेतलंय. मग मुलाला मोठा आनंद झाला. घोडा मिळाल्याच्या आनंदामध्ये तो त्या बापाच्या पाठीवरच चापटी मारू लागला. आता मला सांगा, हे मुलाचं जे करणं आहे ते मुलाच्या शक्तीनं होतंय का बापाच्या प्रेमानं घडतंय? मुलाची शक्ती नाहीये, ती बापाचं प्रेम आहे मुलाच्या प्रती, म्हणून बाप ते सर्व सहन करतोय, ते सोसतोय. तो वास्तविक त्या मुलाला खाली उतरवण्यासाठी बापाला किती वेळ लागणार आहे? तसंच आहे या ईश्वराच्या बाबतीमध्ये. आपल्याला जीवनात काही करण्याची जी संधी दिली, ती मुलगा जसं पाठीवर बसतंय चापट्या मारतंय, तसंच आहे आपलं. आपण जे काही, कुणी म्हणतोय मी कीर्तनकार झालोय, कुणी म्हणतो मी फार धनवान झालोय, कुणी म्हणतो मी फार गुणवान झालोय. अरे बाबा नाही आहे. त्यानं तुला ही संधी दिली, त्याचा अहंकार का करतोय तू? ही त्याची सत्ता आहे. आणि तू त्याच्या जर मनात आलं तर करशील तरी नोहे काहीन राईचा डोंगर. एखादा म्हणेल की मी फार विद्वान आहे, रात्रीतून वाचा घालवण्याचं सामर्थ्य त्याचं आहे, आणि मग पुढच्या जन्मात म्हणावं लागेल. या जन्मात तर म्हणताच यायचं नाही, पण पुढच्या जन्मात मुका झालो वाचा गे.
अशी वेळ येऊ शकते, त्याचं कारण माणसाची देव चालवी अहंता. असं झालं एकदा, गरुडालाच खूप अभिमान झाला. चला 1-2 मिनिटात कथा सांगून आपल्याला कार्यक्रमाच्या समारोपाकडे पुढे जायचंय, पण या संदर्भाने 1-2-3 मिनिटात मी कथा आपल्यासमोर मांडतो. गरुडाला असं वाटू लागलं, मी काय शक्तिवान आहे की देवाला पाठीवर वाहू शकतो. आणि भगवान कृष्णाला वाटलं याचा अहंकार घालवला पाहिजे. त्याच वेळेला भगवंताच्या ध्यानात आलं, पूर्वी राम अवतारामध्ये आपण हनुमानजीला सांगितलं होतं की द्वापारामध्ये सुद्धा मी तुम्हाला रामरूपात दर्शन देईल. कारण ज्यावेळेला प्रभू रामचंद्र निजधामाला जायला निघाले त्यावेळेला हनुमानजी त्यांच्या सहवासात नेहमीच होते. हनुमानजीने सांगितलं, प्रभू मला यायचंय. राम म्हणाले, हनुमानजी तुम्हाला भजन आवडतंय, भक्ती आवडते, आणि भजन भक्ती मृत्यू लोकात वैकुंठी तो ऐसे नाही, मग तुम्ही इथे राहा. म्हणाले, पण मला तुमचा वियोग सहन होणार नाही, तुम्ही इच्छा कराल त्यावेळेला मी तुम्हाला भेट देईल. तो प्रसंग द्वापारात. असं वाटलं की आता आपण हनुमानजीला दिलेला शब्द पूर्ण करावा. आता भगवान कृष्ण अवतारात होते. हनुमानजी त्यांना संकेत केला येण्याचा की द्वारकेकडे तुम्ही या. हनुमानजी द्वारकेकडे निघाले, आले. बाहेरच्या एका सुंदर अशा उपवनामध्ये, बगीच्यामध्ये ते थांबले. आता मरकट स्वभाव आहे, स्वभावानुसार काही झाडाची फळं तोडली, काही खाल्ली, काही फांद्या मोडल्या गेल्या. त्या ठिकाणचा जो माळी होता प्रतिकार करूनही तो हनुमानजीला बाहेर घालू शकला नाही. त्याला वाटलं वानर पुष्कळ पाहिली, परंतु हे जरा कठीण वानर दिसतंय, आणि म्हणून तो कृष्णाकडे सांगायला गेला. म्हणाले, आपल्या बागेमध्ये एक वानर आलंय, पण ते अत्यंत बलिष्ठ आहे, त्याच्यावर कसलाही परिणाम होत नाही, ते नासधूस करताय. कृष्ण परमात्म्याच्या ध्यानात आलं, हनुमानजी आलेले आहेत आणि आता आपण काहीतरी करावं. मग गरुडाला बोलावलं, गरुडा जा, तिकडे एक वानर आलेला आहे बागेमध्ये, त्याला म्हणावं तुला बळीराम दादानी बोलावलं. बळीराम दादानी बोलावलं आणि वानराला बोलवायचंय. गरुडाला असं वाईट वाटलं की मी एवढा मोठा महत्वाचा देवाला पाठीवर वाहतोय मी, आणि मला काय काम सांगायचं. तर म्हणाले, अरे मला इंद्राला आणायला सांगावं, ब्रह्मदेवाला बोलवायला सांगावं, माझ्या पद्धतीनं निमंत्रण द्यायला सांगावं ना मला. त्याला अहंकारच होता. आता काय करायचंय. म्हणाले, सेवके करावे सांगितले काम, पण ते काम काही प्रेमानं नव्हे, तो तसाच निघाला. गेल्यानंतर जोरजोरानं आवाज देऊन त्या बगीच्यामध्ये हनुमानजी बसलेले होते, आणि एका झाडाखाली बसून त्यांचं राम भजन सुरू होतं. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. हे वानरा, अरे तुला बळीराम दादानी बोलावलं. गरुड आवाज देतोय, ते ऐकतच नाही. मग त्यांच्या मनात आलं की माझा एक राम होऊन गेला ना, हा बळीराम कोणाचं नाव घेतोय आणखी, म्हणजे माझ्या रामाचा अपमान करतोय हा बळीराम शब्द उच्चारून. आता हनुमानजीला रामप्रभूवर मोठं प्रेम, माझ्या रामाचा अपमान करतोय, याला जवळ येऊ द्या म्हणाले. आणि म्हणून हनुमानजीनं बहिरेपणाचं सोंग केलं. त्याला वाटलं वानर बहिर दिसतंय, बहुतेक वृद्ध झालेला आहे, आणि मग तो आणखी जवळ जाऊन चिडून बोलायला लागला. कारण त्याला तिकडचा राग आलेला होता. कोणाचा? कृष्णाचा. पण कधी कधी असं होतं, काही माणसांना जिथला राग येतो तिथे काढता येत नाही, म्हणून तो कुणावर तरी काढत असता, बरं का. म्हणून साहेब बॉसनं जर काही ऑफिसात त्रास दिला तर संध्याकाळी तो त्रास घरामध्ये निघत असतो, असंही होतं. किंवा कधी कधी घरात होणारा त्रास ऑफिसात गेल्यावर आपल्या कर्मचाऱ्यावर निघत असतो, असंही उलट कधी कधी होतं. ज्यांना घरात प्रतिकार करण्याची सोय नाही ते ऑफिसात येऊन बडबड करतात, विठाला. एखादा माणूस सारखा ऑफिसात असा कर्मचाऱ्यांना घालून पाडून बोलत असेल ना, समजून घ्यायचा हा एवढ्या शिवाय बायकोच्या खातो दररोज म्हणून इकडे देतो, असा अनुमान लावायचं तुम्ही. अजिबात नाही, 100% लावून टाकायचं अनुमान. तसंच असतंय ते, उगीच बोलत नाही ते, तिकडचा राग इकडे काढताय, त्याला तिथे काही बोलता येत नाही. त्या गरुडाला कृष्णापुढे काही बोलता आलं नाही, मग ते राग काढायला लागले. हे वानरा, चल तुला बोलावलं. आणि हनुमानजीनं बळीराम शब्द ऐकल्याबरोबर एवढ्या जोरानं त्याला एक सापड लावली गरुडाला, इतक्या जोरानं लावली. आता हनुमानजीची ताकद आहे ती. तो जो उडाला महाराज त्या ठिकाणी बेशुद्ध झाला आणि थेट द्वारकेच्या महाद्वारात जाऊन पडला. सगळे एकदम धावले, डोळे पांढरे झाले. कुणी पाणी पाजतंय, कुणी औषध आणतंय, कुणी कृष्णाला बोलावलं जातंय. म्हणता म्हणता गर्दी जमली. कृष्ण आले, गरुडाला सावध केलं. अरे गरुडा काय झालं? गरुड सावध होऊन म्हणतो, देवा हे तुम्हीच केलं, काय झालं? म्हणून मला एकदा एकाने प्रश्न विचारला होता, म्हणे देव काय करतो? म्हणलं देव भल्या भल्याचा कंड जिरवतो. हा,
म्हणून बाबा सगळ्यांच्या पुढे जा, पण देवाच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करू नका. तुमचाही नंबर कधीतरी येऊ शकतो. विठाला विठाला उगीच आपल्या नास्तिकवादीप्रमाणे काही बोलावं, लोकांना त्रास द्यावा, देवाला काही बोलावं, हे काही चांगलं आहे का? चांगलं जगावं माणसाला, सुंदर जगावं. जनमित्र होई सकळांचा, अशुभ न बोलावी वाचा. महाराज म्हणतात अशा पद्धतीने जीवन जगायला काय हरकत आहे. आणि म्हणून गरुडाला सावध केलं आणि सांगितलं, हे पहा चुकलं तुझं, तू बळीराम म्हणला ना म्हणून त्या वानराला राग आला, आता जा. कृष्ण म्हणाले आणि त्याला म्हणावं, तुला अयोध्येतल्या रामानं बोलावलंय, दशरथ पुत्र रामानं तुला बोलावलंय असं म्हण. गरुड म्हणाला, भगवान इथे बळीराम दादा उपस्थित आहेत, म्हणजे मी खरं बोललो पहिल्यांदा, तरी एवढा मार पडला. आता अयोध्येतला राम इथे नाहीच आहे, तो त्रेतायुगात होऊन गेलाय, म्हणजे मला सरळ सरळ खोटं बोलायचंय. म्हणजे तुम्ही मला बहुतेक त्या माकडाच्या हातून मारणार दिसताय. अहो प्रभू, एवढी तरी माझी नाचक्की करू नका. मारायचं तर तुमच्या हातानं तरी मारा, माझं काही चुकलं असेल, पण माकडाच्या हातानं गरुड मेला असा तरी वाईट इतिहास लिहू नका. देव म्हणे मी असंच करतो, अभिमान वाढला की मी असंच करतो, कोणाच्या हातून कोणाचं काय करायचं हे मला माहित आहे म्हणाले. माणसं का अभिमान करतात मला कळत नाही. छातीवर का हात ठेवतात, मिशीवर का नाही. नेहमी हात जोडलेले असावे. काय उर्मटपणा काय माणसाला नेहमी सुखी करत नाही. उर्मटपणाचा एक कालखंड असतो, ध्यानात घ्या. दुर्योधनाने काही दिवस उर्मटपणा केला पण सतत नाही केला करता आला. रावणाने उद्धटपणाने वागून पाहिलं पण सतत नाही वागता आलं. आणि म्हणून उर्मटपणा, उद्धटपणा हा फार मोठा दोष आहे. तो जर मला वाटतं की जीवनातून निघून गेला तर जीवन फार सुंदर आहे. आपणा सर्वांसाठी ते वरदान आहे. आणि म्हणून गरुडाला पाठवलं, जा मी सांगतोय ना. आता गरुड निघाला, पण पूर्वीचा उर्मटपणा त्याचा निघून गेला होता. फटक्यानं सुधारला ना, दुसरं काय. मग देवही कधी कधी या सृष्टीमध्ये असेच फटके देतो, कधी कधी सुनामीच्या रूपानं, भूकंपाच्या रूपानं. देवाला वाटतं किती उर्मट आहेत लोक हे. तो गेला आणि मग म्हणायला लागला, अहो वानर राज. पहिल्यांदा काय म्हणत होता, हे वानरा. पण भाषा सुधारली, फटके बसले की माणूस सुधारतो. म्हणून फटके एक चांगली गोष्ट आहे. माझ्या दृष्टीने फटके हे वरदान आहे जीवनातलं. फटके चटके हे बसलेच पाहिजे जीवनामध्ये, त्याशिवाय कसं काय. आणि म्हणून मग तो म्हणतो, अहो वानर राज, तुम्हाला दाशरथी रामानं बोलावलंय, अयोध्येतले राम तुमची वाट पाहतायत. असं म्हटल्यावर मारुती रायाला एवढा आनंद झाला की अरे माझ्या राम प्रभूला भेटण्यासाठी मला हा निमंत्रण घेऊन आलाय. आणि म्हणून आता याला कुठे ठेवू कुठे नको असं म्हणत हनुमानजीने उड्डाण घेतला. आता गरुडानं निरोप सांगितला आणि लगेच पळायला लागला. त्याला माहिती यानं जर धरलं तर अवघड आहे. पण हनुमानजी आहे ते जय श्रीराम म्हटलं की एका उड्डाणात गरुड पकडला आणि खांद्यावर घेतला आणि नाचायलाच लागले हनुमानजी. कारण माझे राम मला भेटणार आहे, माझ्या रामाचं मला दर्शन होणार आहे. गरुडाला खांद्यावर घेतलं. गरुड मात्र वर ढसढसा रडतोय, थरथर कापतोय. त्याला माहितीये हे वानर द्वारकेत जाईपर्यंत नाचेल, उड्या मारील, पण तिथे जर राम दिसलाच नाही तर आपल्याला आपटून मारील म्हणाले. आपलं काही खरं नाही, आपण मेलो म्हणाले. आज कृष्णानं आपली जिरवली म्हणला. गरुड म्हणला नसता अहंकार केला तर बरं झालं असतं. म्हणून ध्यानात ठेवा, देव काय करतो, देव हे असं करतो बुवा. एवढं जरी ध्यानात ठेवलं, एवढ्या कीर्तनातलं तरी पुरे झालं. आणि जीवनभर ध्यानात ठेवा. कशा हे पहा, सत्ता येऊ द्या, सत्ता असणं चुकीचं नाही. अभिमान येऊ नये. ज्ञान असू द्या, अभिमान येऊ देऊ नये. गुणही असू द्या, धनही असू द्या. ऐश्वर्यवान व्हा, धनवान व्हा. आपली लोकशाही सुद्धा माणसाला मोठं होण्यासाठी थांबवत नाही. पण या सर्व गोष्टीचा अभिमान, अहंकार, ताठरपणा जर आपण येऊ दिला नाही आणि मोठं सोज्वळपणे जर आपण जगलो तर आनंद आहे. गरुडाला खांद्यावर घेतले, हनुमानजी नाचत गेले. आणि पुढे मग सत्यभामेलाही सांगितलं, जा तू सीता होऊन ये. आता सत्यभामा नटून थटून बसल्या. नारद आले. नारदा झाले का हो मी सीता? नारद म्हणाले, आईसाहेब खरं सांगू का, सीतेच्या नखाची सर यायची नाही म्हणे. त्यांचाही अभिमान खाला. मग रुक्मिणीला बोलावलं. रुक्मिणी काही मेकअप केला नाही किंवा काही नाही बरं का. आणि म्हणून सुंदरता ही स्वभावातच जर असेल, विचारात असेल तर अधिक चांगलं. सुंदर असू नये असं माझं मत नाही. सुंदर असलं तरी हरकत नाही, नसलं तरी हरकत नाही. वरच्या सुंदरतेनं माणूस काही दिवस आवडतो, पण स्वभावाच्या, विचाराच्या, संस्काराच्या सुंदरतेनं कल्पच्या कल्प. अहो शेकडो वर्ष झाली ज्ञानराजांना, पण आजही ते आपल्याला ज्ञानराज माझी योग्यांची माऊली आपण म्हणतो. ही कसली सुंदरता आहे.
ही विचाराची संस्काराची सुंदरता आहे. आणि ही सुंदरता रुक्मिणीकडे होती, सत्यभामेकडे ती होती कुठे? वरचं सौंदर्य पुष्कळ होतं. रुक्मिणीला सीता होऊन यायला सांगितलं. श्रीकृष्ण स्वतः राम झाले आणि मारुतीरायाला दर्शन दिलं. माझी कथा आटोपलेली आहे. मानसाची देव चालवी अहंता, मीची एक करता म्हणून या. काही दिवस तो आपली अहंता चालवतो, पण सत्ता आपली नाहीये. वृक्षाची ही पान हले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे विठोबार. एक 2 मिनिटात कीर्तन संपणार आहे. माझी विनंती आहे श्रोत्यांना, ज्ञानेश्वर माऊली झाल्याशिवाय आपण 2च मिनिटात संपवणार आहे. मी तुम्हाला त्रास देणार नाही. हो पारकुमाये जय जय विठोबा. आणि तुकोबाराय शेवटच्या चरणामध्ये सांगतायत की असा जो ईश्वर आहे तो खऱ्या अर्थानं कुठल्या मूर्तीत कुठल्या रूपात बांधलेला नाहीये, तर तो सर्वांतर्यामी. तू का म्हणे विठो भरलास बाय, तू का म्हणे विठो भरलास बाय, तू का म्हणे विठो भरलास बाय, तू का म्हणे विठो भरलास बाय. कोणे काय आहे चराचरी, कोणे काय आहे चराचरी, देखवी ऐकावी एक नारायण, देखवी ऐकावी एक नारायण. कोणे काय आहे चराचरी, कोणे काय आहे चराचरी, देखवी ऐकावी एक नारायण, देखवी ऐकावी एक नारायण. दयाचे भजन चुको नको, दयाचे भजन चुको नको, देखवी ऐकावी एक नारायण, देखवी ऐकावी एक नारायण. दयाचे भजन चुको नको, देखवी ऐकावी एक नारायण. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली. एक मिनिट. श्रोत्यांना विनंती की 1च मिनिट फक्त खाली बसा. श्रोत्यांना सगळ्या विनंती, 1च मिनिट खाली बसा. प्रतिष्ठानचे अध्यक्ष गौतमजी खटोड यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर या. सुभाषजी क्षीरसागर आपण व्यासपीठावर या. मंगेश लोळगे आपण व्यासपीठावर या. प्रतिष्ठानच्या वतीनं महाराजांचा सत्कार होतो. मी महाराजांना सांगू इच्छितो की एवढ्या उंचीचं कीर्तन आपण करून आमचा समाज टाचणी पडली तर आवाज येईल इतका शांततेनं आपला ऐकून घेत होता. इतक्या विचाराच्या उंचीचं कीर्तन आम्हाला पुढच्या वर्षी पुन्हा लाभावं अशी आमची विनंती आहे. किती रसिक आणि ज्ञानवंत समाज बीडमध्ये हे आपणही जाणले. मंगेशजी लोळगे, सुभाषजी क्षीरसागर, गौतमजी खटोड महाराजांचं प्रतिष्ठानच्या वतीनं स्वागत करतील. आमच्या विनंतीला मान देऊन आपण आलात. गेवराईचे कीर्तन महोत्सवाचे संयोजक श्री ढाकणे साहेब या ठिकाणी आलेत. मी यांनाही सांगेल की भाऊ आपण त्यांचाही सत्कार करूयात. शिवाजीरावजी ढाकणे यांचाही सत्कार या ठिकाणी करूयात. खूप परगावून सुद्धा मंडळी या महोत्सवासाठी येते, गेवराई, नेकनूर. तर आज महाराजांच्या बरोबर ते आलेले आहेत. त्यांचाही सत्कार प्रतिष्ठानच्या वतीनं होईल. वैकुंठवासी वामन भाऊ आणि वैकुंठवासी भगवान बाबा यांचा खूप मोठा महोत्सव फेब्रुवारीमध्ये गेवराईत होतोय आणि ते हे करताय. त्यांचाही सत्कार प्रतिष्ठानच्या वतीनं केला जाईल. सगळ्या टाळकऱ्यांनी, सगळ्या हरिभक्तपरायण गुणवंत मंडळींनी जी साथ दिली त्याबद्दल सगळ्या मंडळींचे सत्कार. हरिभक्तपरायण जाधव महाराज, आमचे जगदाळे महाराज, रसाळ गुरुजी, मागदे सर या सगळ्यांच्या सहकार्याने हे कीर्तन पार पडतंय. उद्याच्या कार्यक्रमाची थोडीशी रूपरेषा ऐका. उद्याच्याला हरिभक्तपरायण बुरसे महाराज यांचं कीर्तन, त्यानंतर हरिभक्तपरायण माधव महाराज रसाळ यांचं कीर्तन. 3 कार्यक्रम असल्यामुळे आपण बरोबर 5:30 वाजेपर्यंत या मंडपात यावं अशी मायबापांना विनंती करतो आणि आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो.
पंढरीनाथ भगवान की.